महाराष्ट्र राज्यातील सगळ्या नोंदीत आणि सक्रिय बांधकाम कामगारांसाठी यावर्षी देखील महाराष्ट्र सरकारकडून दिवाळीचा बोनस मिळणार आहे. आता तुमच्यामधील खूप साऱ्या बांधकाम कामगारांना मागच्या वर्षी हा बोनस मिळाला नसेल, कारण त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलीच नव्हती. आणि आपण देखील मागच्या वर्षी आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ बनवला होता, पण त्यावेळेस व्हिडिओला कोणी पाहिलंच नव्हतं. पण यावर्षी हा व्हिडिओ माझी इच्छा आहे की खूप जणांपर्यंत पोहोचणार आहे. आणि बांधकाम कामगारांसाठी जी आनंदाची बातमी आलेली आहे, कोणती? ती म्हणजे यावर्षी देखील बांधकाम कामगारांना ₹5,000 दिवाळी बोनस सरकारने जाहीर केलेला आहे. मागच्या वर्षी देखील महाराष्ट्र शासनाने प्रत्येक बांधकाम कामगारांनी एका बांधकाम कामगाराला ₹5,000 इतका बांधकाम कामगार बोनस हा जाहीर केला होता. पण जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना या संदर्भातील माहिती नसल्यामुळे मागच्या वर्षी 100तून फक्त 30 ते 35च बांधकाम कामगारांनी लाभ घेतला, अशी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने एक जाहीर नोटीस दिली होती. पण यावर्षी आपण आशा करूयात की जास्तीत जास्त बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेतील. आता राज्यातील बांधकाम कामगारांसाठी यंदाची दिवाळी अधिक खास होणार आहे, कारण सरकारने यावर्षी देखील प्रत्येक पात्र आणि नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ₹5,000 इतका दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हा जो निर्णय आहे तो वर्षानुवर्षांपासून चालू आहे. 2020 पासून बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये महाराष्ट्र सरकार एका एका बांधकाम कामगाराला 5,000 देतंय. आता जर तुम्ही 2020 पासूनचे जुने बांधकाम कामगार असाल, तर तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्र सरकार आणि आपलं कामगार मंडळ हे प्रत्येक दिवाळीच्या वेळेस कामगारांना कुठलं ना कुठलं महत्वाचं आणि आनंदाचं गिफ्ट देतच असतं. पण यामध्ये हे जे ₹5,000 असतात ते एकदम महत्वाचे असतात. आणि यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये बांधकाम कामगारांसाठी किंवा जे सणासुदीचे दिवस असतात किंवा या सणासुदीच्या दिवसात हजारो कामगार कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. आता कामगारांनो, एक विचार करा, ₹5,000 ही काही छोटी किंमत नाही आहे. एखाद्या गरीब कुटुंबाची संपूर्ण बरं का संपूर्ण दिवाळी होऊ शकते. आणि जर तुम्हाला हे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ₹5,000 अनुदान मिळालं, तर नक्कीच तुमची देखील दिवाळी चांगली होणार आहे, असं मला वाटतंय. पण आता काहींना वाटत असेल की यासाठी पात्रता कोणाला असणार किंवा कोणकोणते बांधकाम कामगार असतील जे की या ₹5,000 गिफ्टसाठी पात्र ठरतील. तर ते देखील महाराष्ट्र सरकारने या जी-आर मध्ये आपल्याला जाहीर केलेला आहे. आणि जी-आर हा संपूर्ण आपल्या या व्हिडिओमध्ये समजून सांगितला जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. कारण जोपर्यंत बांधकाम कामगारांना येत असणारं हे नवीन दिवाळी गिफ्ट त्यांच्या पदरात पडणार नाही, आपण डायरेक्ट म्हणूया त्यांच्या पदरात पडणार नाही, तोपर्यंत आपल्या चॅनलवरती त्या बांधकाम कामगारांसाठी मार्गदर्शन व्हिडिओ बनवले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने चॅनलवरती अपडेट राहायचं आहे. त्यासाठी लाईक करून सबस्क्राईब करून ठेवायचं आहे की जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आता पात्रता कोणती आहे? यामध्ये पहिलं बुलेटिन आहे ते म्हणजे ज्यांची महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात वैध नोंदणी आहे, म्हणजेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जी तुमची ₹1 घेऊन नोंदणी केली जात असते, ती नोंदणी तुमची चालू पाहिजे. सोप्या शब्दामध्ये तुमचं रिन्युअल चालू पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर दुसरं बुलेटिन आहे ते म्हणजे नोंदणीची मुदत अद्याप संपलेली नसावी. म्हणजेच तुमचं रिन्युअल जे असणार आहे ते या ठिकाणी संपलेलं नसावं. जर ते रिन्युअल संपलेलं असेल तर तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. त्यानंतर पुढचं बुलेटिन आहे की मागील वर्षभरात कामगाराने किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे. म्हणजेच तुम्हाला या योजनेसाठी किंवा या क्लेमसाठी 90 दिवसाचं प्रमाणपत्र ते देखील बनावं लागणार आहे. ज्या प्रकारे तुम्ही फॉर्म रिन्युअलसाठी किंवा फॉर्मचं नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी मागील 90 दिवसांचा तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म किंवा तो सर्टिफिकेट असतं, ज्यावरती या ठिकाणी 90 दिवसांचं सांगितलेलं असतं. या ठिकाणी एका कामगाराचा जो ठिकाणी कामाला जातो कामगार,
त्याचा जो इंजिनियर असतो, ठेकेदार असतो, त्याचा सिग्नेचर आणि त्याचा या ठिकाणी स्टॅम्प असतो. ते सर्टिफिकेट तुम्हाला बनावं लागणार आहे. त्यानंतर कामगारांचा बँक खाते क्रमांक आणि आधार लिंक असणे बंधनकारक आहे. म्हणजेच कामगाराची ही बँकेच्या अकाउंटची केवायसी झालेली पाहिजे. केवायसीचा अर्थ काय असतो? केवायसी केचा, वायचा आणि सीचा. केचा अर्थ असतो कुनो, वायचा अर्थ असतो युअर आणि सीचा असतो म्हणजे कस्टमर. म्हणजेच बँकेला तुमच्या नो युअर कस्टमर म्हणजे कस्टमर बद्दलची संपूर्ण माहिती असते. म्हणजे त्याचा आधार नंबर नवीन, जो त्याने आधार कार्डाला नवीन नंबर दिलाय, त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर नवीन, हा तो त्याच्या बँक खात्याला अपडेट करतो. यालाच केवायसी म्हणतात. आणि ती केवायसी केल्यानंतर तुमचं बँक खातं आणि आधार हे एकमेकाला लिंक होऊन जातं आणि तुमचं महाडीबीटीवरती अकाउंट जे असतं ते व्यवस्थितरित्या चालतं. आता काही जणांना प्रश्न पडलेला असेल की आम्हाला महाडीबीटीवरती अकाउंट उघडायचं नाही. ते अकाउंट कोणालाही उघडायची गरज नसते. तुम्ही आधार कार्ड काढलं आणि भारतात राहिले म्हणजेच तुमचं महाडीबीटीवरती ऑटोमॅटिक अकाउंट ओपनच असतं. आता प्रत्येक बांधकाम कामगारांना प्रश्न पडलेला असेल की आम्हाला मागील 90 दिवसांचं तुम्ही या ठिकाणी प्रमाणपत्र सांगितलंय, म्हणजे आम्हाला फॉर्म भरावा लागेल का? असा प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे. आणि सरकारला देखील वाटलं होतं की कामगारांना हा प्रश्न 100% पडणारच आहे. त्यामुळे त्यांनी या शासन निर्णयामध्येच असा एक मुद्दा आणलाय, ज्यामध्ये सांगितलंय की तुम्हाला या क्लेमसाठी फॉर्म भरावा लागणार का? तर आता या ठिकाणी काय उत्तर आहे? होय. या योजनेसाठी पात्र कामगारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरावा लागणार आहे. या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलाय? होय, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे. त्यानंतर दुसरं काय आहे? या योजनेसाठी पात्र कामगार म्हणजेच ज्यांचं रिन्युअल चालू आहे, अशाच कामगारांना फॉर्म भरता येईल. त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन, यामध्ये ऑफलाईन फॉर्म भरायची प्रोसेस बंद आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईनच फॉर्म भरता येणार आहे. आता काहींना प्रश्न पडला असेल की आम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही, तर आम्हाला ऑफलाईन फॉर्म भरण्याची सोय चालू करा. पण फेब्रुवारी 2025 पासून ऑफलाईन कामं हे सगळी बंद करण्यात आलेली आहेत आणि ऑनलाईनच कामे आपल्या या बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये होत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हा फॉर्म भरता आला नाही, तर आपल्या चॅनलवरती सांगितलं जाईल की फॉर्म भरायची सुरुवात केव्हा झालेली आहे आणि फॉर्म भरायला सुरू झाल्यानंतर तुम्ही जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र या दोन्हीपैकी कुठल्याही एका ठिकाणी जाऊन तुमचा हा फॉर्म भरू शकता. आता तुम्हाला फॉर्म भरावा लागणार की नाही, यामध्ये पुढचं बुलेटिन आहे ते म्हणजे ऑनलाईन अर्ज मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. म्हणजेच जर तुम्हाला ऑनलाईन घर बसल्या तुमचा मुलगा मोठा असेल, त्याच्याकडे लॅपटॉप असेल, स्मार्टफोन असेल आणि जर तुम्हाला घरच्या घरी फॉर्म भरायचा असेल किंवा तुम्ही सेतू सायबरमध्ये गेले आणि त्यांना याबद्दलची माहिती नसेल, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की आमचं महाबीओसी, तुम्ही या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट देखील काढून ठेवू शकता किंवा लिहून ठेवू शकता. महाबीओसी नावाने वेबसाईट आहे, जी की आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर कामगार मंडळाची आहे. यावरती फॉर्म भरण्याची लिंक लवकरच ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर तुम्ही हा फॉर्म देखील नक्की भरू शकता. आता जिल्हास्तरीय बांधकाम कामगार मंडळाचे कार्यालय महा ई सेवा केंद्र किंवा श्रम कल्याण केंद्र येथेही अर्ज सादर करता येतील. म्हणजेच जर तुम्हाला जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र या ठिकाणी जाण्यास काही अडचण आली किंवा दूर असेल, तर तुम्ही ते महा ई सेवा केंद्र म्हणजेच याचा सोपा शब्द असतो सेतू कार्यालय किंवा या ठिकाणी श्रम कल्याण केंद्र, याचा अर्थ असतो सायबर. तुम्ही सायबर किंवा सेतूमध्ये कुठेही जाऊन तो फॉर्म भरला तरी काही प्रॉब्लेम नाही. आता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, जी की तुम्हाला हा अर्ज करताना लागतील, ती आपण व्यवस्थित पाहून घेऊया. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आता बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे सदस्यत्व किंवा प्रमाणपत्र नोंदणी कार्ड, म्हणजेच तुमच्याकडे काय असायला पाहिजे? एकतर प्रमाणपत्र असेल. जर तुमचं कार्ड हरवलं असेल, तर तुम्ही तालुका किंवा सुधार केंद्रामधून या ठिकाणी प्रमाणपत्र घेऊ शकता. आणि जर तुम्हाला ते नसेल, याची एवढ्या झंझटमध्ये पडायची गरज, शक्यतो या प्रमाणपत्राच्या झंझटमध्ये कोणी पडूच नका. सर्वांनी नोंदणी कार्ड वापरा, म्हणजेच तुमचा बांधकाम कामगार योजनेअंतर्गतचं कार्ड वापरा. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे तुमचा आधार कार्ड आणि आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे.
आता कोणता मोबाईल नंबर लिंक लागेल? जो तुमच्या नोंदणी कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे, तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डला लिंक ठेवणं गरजेचं आहे. तरच लाभ दिला जाईल. अन्यथा तुम्हाला दुसऱ्या पात्रतेमध्ये मानले जाईल. त्यानंतर बँक पासबुकची प्रत, म्हणजेच तुमचं ज्या ठिकाणी बँक खातं आहे, म्हणजेच बँक अकाउंट आहे, त्या बँक अकाउंटच्या खात्याची तुम्हाला या ठिकाणी एक प्रिंट लागणार आहे किंवा बँक खात्याचं पासबुक लागणार आहे, ज्यावरती IFSC कोड असेल. असं बँक खातं तुम्हाला जवळ ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील कागदपत्र आहे, तो म्हणजे रोजगारचा दाखला किंवा कामगाराचे प्रमाणपत्र. हे याची गरज नाही, तुम्ही हे नाही ठेवलं तरी चालेल. पासपोर्ट साईज फोटो एक लागणार आहे आणि तो देखील तुम्ही सोबत ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आता प्रोसेस कशी असणार आहे फॉर्म भरण्याची, आता आपण ती सर्वप्रथम जाणून घेऊया. आता जर तुम्ही घरीच फॉर्म भरणार असाल किंवा सायबर सेतूवाल्याने कधी या अगोदर फॉर्म भरला नसेल, तर तुम्ही त्याला याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हा स्क्रीनशॉट देखील दाखवू शकता. पण अजूनही फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली नाही. तुम्ही कागदपत्रे गोळा करून ठेवा आणि ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती सांगितलं जाईल की प्रोसेस चालू झाली आहे, तुम्ही त्यावेळेस फॉर्म भरू शकता. आता प्रोसेसमध्ये पहिला मुद्दा आहे की पात्र कामगाराने ऑनलाईन पोर्टलवर लॉग इन करून अर्ज भरायचा. म्हणजेच तुम्हाला मी पोर्टलचं नाव सांगितलंय, BOC हे पोर्टलचं नाव आहे. यावरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर दुसरं आहे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची किंवा जवळच्या सेवाई केंद्रात प्रत्यक्ष द्यायची. जर तुम्हाला कागदपत्र अपलोड करता आली नाहीत, तर तुम्ही त्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा किंवा तालुका सुधार केंद्र या ठिकाणी करू शकता. त्यानंतर दुसरं बुलेटिन आहे ते म्हणजे अर्जाची पडताळणी जिल्हा कामगार कल्याण कार्यालयाकडून केली जाईल. म्हणजेच तुमचं जे कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन असणार आहे ते याला होणार आहे आणि ते व्हेरिफिकेशन तालुका सुधार केंद्राला केलं जाणार नाही. तुम्हाला त्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी जिल्हा कामगार कल्याण कार्यालयाकडे जावं लागेल आणि त्या ठिकाणाहून तुमच्या अर्जाची पडताळणी करून घ्यावी लागेल. त्यानंतर शेवटचं बुलेटिन आहे, मंजूर अर्जदाराच्या खात्यात दिवाळीच्या अगोदर 5,000 रुपये थेट त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील. फॉर्म भरल्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारची वेगळी प्रोसेस करण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक महाडीबीटीद्वारे कामगाराच्या अकाउंटवरती रुपये 5,000 इतकी रक्कम त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल, असं महाराष्ट्र सरकारने आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. आता शासनाने स्पष्ट केलं आहे की सर्व पात्र बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी हा बोनस मिळणार आहे आणि कोणीही या योजनेपासून किंवा या दिवाळी बोनस पासून वंचित राहणार नाही, अशी त्यांची इच्छा आहे. यामुळे यंदाची कामगारांसाठी दिवाळी खऱ्या अर्थाने एक उजळणार आहे किंवा आनंदाची ठरणार आहे. आता तुम्हाला जर वाटत असेल की हा लाभ जो आहे तो दिला नाही पाहिजे किंवा दिला पाहिजे किंवा या 5,000 रुपयाच्या बोनसवरती तुमचं काय मत आहे, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात घाबरू नका.